चला ना राव लवकर, लय भूक लागली. हो रे बाबा. ए नंदिनी, आवर ना लवकर, चल. अनाईसे नवरे नाहीयेत तर मस्त लंच एन्जॉय करूया, चला. हो ग, नवरे नाही येत ना तर कामच करावं असं वाटत नाही. काम करा असं म्हणत एनर्जी देत असतात ना ते एक प्रकारची. हो, पण त्यांच्याकडे मात्र ती एनर्जी मिसिंग आहे. ए चला आता, असा नंतर, चला जरा जरा. चल आदिती, जुई चला जेवायला. अरविंद चला. आदिती, रजनी अजून केबिन मध्ये. एवढं कसलं आलंय काम? आपणही जयबरोबर काम केलं, पण असं नाही झालं कधी. जुई अगं खरंच खूप काम आहे आणि त्यात डेडलाईन सुद्धा आहे, म्हणून कदाचित रजनीला आताच बसायला सांगितलं असेल. अगं मग निदान जेवायला तर त्याला बोलवायला हवं. रजनी आणि जयराम दोघेही कामात असतील, सो राहू दे, आपण जाऊया. चल. राहू दे काय? तुला उपाशीपोटी काम करणार आहे का? बोलव त्याला. काका मी अगं बोलव म्हटलं ना, जा बोलव त्याला, बोलव. जा लवकर, बोलव. Yes, come in. Adu? Aditi? या ना. सर, ऍक्च्युली मी जयराम आणि रजनीला लंचसाठी बोलवायला आले होते. आदिती, आम्हाला आत्ता खूप काम आहे अगं, सो आत्ता नाही जमणार लंचला यायला, पण तुम्ही थांबू नका आमच्यासाठी, आम्ही जेवू नंतर. हां, ओके. सर, तुम्ही? नो थँक्स. मी एका मीटिंगसाठी जातोय बाहेर. तुम्ही घ्या लंच करा. ओके. सर तुम्ही निघताय? नाही म्हणजे काही शंका होत्या. 5 मिनिट थांबलात तर. शुअर. असा काय हा जय? म्हणजे सकाळी आल्याला भेटतो आणि मग केबिन मध्ये जातो ना, आज सकाळपासून भेटलेलं नाहीये. अगं त्याचं नवीन प्रोजेक्ट सुरू झालंय, तेही असं अचानक. एवढी हिम्मत दाखवून दाभोळकरांकडून त्यांनी हे प्रोजेक्ट मागून घेतलं. त्यासाठी वेळ नको का द्यायला? नाही हो, पण जेवायला तर यायलाच हवं ना, नाही का? नाही, पण मी बोललोय आदितीला, ती बोलवणार आहे रजनी आणि जयला. काका, मी जाऊन विचारलं, ते म्हणाले की नंतर जेवतील दोघे. का? हो, म्हणजे दोघेही कामात होते, त्यामुळे मग मी फोर्स नाही केलं. अगं पण आत्ता काय किंवा नंतर काय, जेवायला लागणार तेवढा वेळ लागणारच ना. मग लंच टाइम मध्ये जेवायला काय हरकत आहे? आणि हो, सगळ्यांबरोबर जेवलो ना की थोडा वेळ चांगला जातो, असं रिलॅक्स वाटतं, नाही का? हा, आणि दाभोळकर सर काही न जेवता काम करा असं तर नक्कीच म्हणाले नसणार. मी काय म्हणतो, आता ते दोघं येणार नाहीच तर आपण जेवायला सुरू करायचं का? लय भूक लागली. अदिती, मी काय म्हणते, जयला यायचं असेल पण ही रजनी, तिनेच त्याला नाही सांगितलं असेल. तिला तर काय आता संधीच मिळाली ना.
आता हे किती दिवस चालणार आहे अजून अदिती? हे 10 दिवस मला 10 महिन्यांसारखे वाटत आहेत. दाभोळकर सर तर रोज नसतील ना?